आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, स्वानंदी. अहो तुम्ही कशाला उठून आलात? मी येतच होते. अक्कल वगैरे आहे तुला? हा, सेवा करतेस ना माझी? पाणी नाहीये घरात. तुला ओरडून ओरडून माझा घसा गेला. तुम्ही या इकडे, मी देते पाणी. या या, बसा इकडे आरामात. एक मिनिट. या बसा. ऐकू सांभाळून मी पाणी आणते. हे घ्या. मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. उद्यापर्यंत तुम्ही ठणठणीत बऱ्या होणार. अहो वेदर चेंज झालाय ना, म्हणून तुमची तब्येत बिघडली असेल. तू डॉक्टर आहेस किंवा हवामान कशाला उगाच बोलतेस? विचारलं तुला कोणी? डोकं दुखतंय माझं. चेप जरा. हो चेपते. बरं वाटतंय का आता? पण तो डोकं चेपायची थांबू नकोस. हं, तुझ्याचमुळे दुखतंय डोकं माझं. नाही मॅडम, मी चेपतेच आहे. मॅडम, तुमचं डोकं चेपताना मला माझी आई आठवली. दिवसभर कामं करून करून दमायची. मग म्हणायची, स्वानंदी डोकं चेपून देतेस का ग? मग मी तिचे पाय आणि डोकं दोन्ही चेपून द्यायची. तिला लय बरं वाटायचं. पण ती नाहीये आता. मग हॉस्टेलमध्ये आल्यानंतर वॉर्डन मॅडम माझ्या आईसारखीच आहे ना. स्वानंदी, त्या वॉर्डनचं नाव माझ्या समोर घेऊ नकोस. लायकी का तिची? कुठे ती आणि कुठे मी? हे आणि असं गोड गोड बोलून माझी सेवा करून दाखवून देतेस का मी किती चांगली आहे बघा म्हणून? तुझी सगळी नाटकं मी ओळखून आहे. माझं जरासं डोकं चेपून दिलंस तर मी तुझ्याशी अगळ पगळ बोलून तुझ्याशी चांगली बघायला लागेल असं नको मनात आणूस. तुझी सेवा घ्यायची वेळ माझ्यावर सुजितने आणलीये. मॉम आजारी आहे तरी सुद्धा तो आणि संचिता निघून गेले मला टाकून. 9 महिने पोटात वाढवलं, पण आजारी मॉम साठी त्याच्याकडे 9 मिनिटं सुद्धा नव्हती. जाऊ दे ना मॅडम, तुमची फिलिंग समजू शकते मी. मी पण काही दिवसात आई होणार आहे ना. आणि तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी आहे ना, मी घेईन तुमची काळजी. त्यांच्या जवळच्या मित्राचं लग्न होतं ना, म्हणून जावं लागलं त्यांना. नाहीतर ते थांबलेच असते तुमच्याजवळ. एक विचारू का मॅडम? विचार. आई म्हणून सुजित सरांचा प्रत्येक दिवस, म्हणजे लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी आठवत असेल ना तुम्हाला? विशेषतः त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती. आणि तुम्ही आणि सरपोतदार साहेबांनी दोघांनी मिळून त्यांना जे मोठं केलं ते सगळे क्षण आठवत असेल ना? दोघांनी? ह्यांच्याकडे वेळच नव्हता कधी आमच्यासाठी, घरासाठी, होणाऱ्या बाळासाठी. कायम दौऱ्यावर आणि पक्षाच्या मीटिंग्स. मी एकटीने वाढवलंय सुजितला. खूप कठीण गेलं असेल ना तुम्हाला एकटीने वाढवणं? त्रास नाही का झाला तुम्हाला? सुजित सरांच्या जन्माच्या वेळी सरपोतदार साहेब सोबत असतील ना तुमच्या? आणि तुमची डिलिव्हरी पण त्या मोठ्या हॉस्पिटलला झाली असेल ना मुंबईच्या? काय नाव? सिटी हॉस्पिटल गोरेगावचं. मी लय ऐकलंय त्या हॉस्पिटल बद्दल. तुम्ही पण तिथेच गेला असाल ना? नाही ग, गावाला झाली माझी डिलिव्हरी. गावाला डिलिव्हरी झाली तुमची? आई घेऊन गेली. ती ओळखून होती यांची नाटकं सगळी. ती म्हणाली वेळ आल्यावर हे दौऱ्यावर असतील, मग मलाच एकटीला जावं लागेल, म्हणून ती गावाला घेऊन गेली. गावच्या डॉक्टर रानडेंच्या हॉस्पिटलमध्ये झाला सुजितचा जन्म. मग मी मुंबईला आले, घरी आले. तुला नसत्या चौकशा कशाला हव्यात ग? हं, जरा तुझ्याशी बोलले तर लगेच लागली
जा माझ्यासाठी ग्रीन टी घेऊन ये. जा जा जा. हो आणते. बसली गप्पा मारत. जर शालिनी मॅडमची डिलिव्हरी गावाला झाली तर मग सिटी हॉस्पिटलमध्ये कोणाचा जन्म झाला? जर ते बिल शालिनी मॅडमचं नाही आहे तर ते बिल कोणाचं आहे आणि या घरात का आहे? वॉर्डन मॅडमनी पण सिटी हॉस्पिटलचंच नाव सांगितलं होतं. हा सगळा नक्की काय प्रकार आहे? वॉर्डन मॅडम आणि या बिलाचा काही संबंध तर नाही आहे ना? वॉर्डन मॅडमनी सिटी हॉस्पिटल हे नाव सांगितलं होतं आणि मला जे बिल सापडलंय त्याच्याशी हे नाव अगदी मॅच होते. पण शालिनी मॅडम म्हणाल्या की सुजित सरांची डिलिव्हरी गावाला झाली. मग नेमकं ते बिल कोणाचं होतं आणि या घरात कसं काय आलं? वॉर्डन मॅडमला विचारू का? कारण सिटी हॉस्पिटल बद्दल मॅडम थोड्या इमोशनल झाल्या होत्या. नाही पण हे बिल मॅडमचं कशावरून असेल आणि त्यांचं नसेल तर त्यांना विचारल्यावर काय वाटेल? पण मॅडम म्हणाल्या होत्या की लग्नानंतरच सरपोतदार साहेब त्यांना सोडून गेले होते. मग जर हे बिल वॉर्डन मॅडमचं असेल आणि आता जर ते सरपोतदार साहेबांकडे असेल तर मॅडमच्या डिलिव्हरीच्या वेळी सरपोतदार साहेब त्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. मॅडमचं मूल जाण्यामागे सरपोतदार साहेबांचा तर हात नाहीये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना मला सिटी हॉस्पिटलला गेल्यावरच मिळतील. मला तिथे जाऊनच चौकशी करावी लागेल. ऐक सुजित 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 ऐक. संचिता गप्प बस. सुजित सर का ओरडताय? सदा दादा हे बघा जरा मी आले. स्वानंदी कुठे आहेस तू? लवकर समोर आहे माझ्या. Calm down, please, please, baby. सुजित मॉम यू स्टे आउट ऑफ इट. स्वानंदी अरे इतका चिडायला काय झालं? स्वानंदी काय झालं सुजित सर? तुझ्यामुळे होत आहे सगळं. आमच्या आयुष्यात जे काही वाईट घडतंय ना ते सगळं तुझ्यामुळे घडतंय. अहो पण कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुझ्याबद्दल बोलतोय मी. पनवती आहेस तू. आमच्या आयुष्याला लागलेली पनवती. कुठून आमच्या आयुष्यात आली असं झालंय मला. ज्या दिवशी तू आयुष्यात आलीस ना त्या दिवशी ग्रह फिरले होते माझे. आणि ज्या दिवशी तुला नोकरीला ठेवलं ना मी त्या दिवशी अक्कल गहाण पडली होती माझी. आज तू एक पत्रकार सगळ्यांसमोर या सुजित सरपोतदारचा अपमान करू शकला त्याची एवढी हिंमत झाली त्याला कारण तू आहेस. तू ज्या दिवसापासून आमच्या आयुष्यात आलीस ना त्या दिवसापासून सगळं खराब केलंयस तू. काय चाललंय? तू ना सर्कस करून ठेवलीस आम्हा सगळ्यांच्या आयुष्याची. कोणी येतं एंटरटेन होतं आणि निघून जातं. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. सुजित बाळा काय झालं एवढं? संचिता तू तरी सांग काय झालं? मम्मा आम्ही आता लग्नाला गेलो होतो. तिथे मला आणि सुजितला मीडियाने घेरलं आणि माझ्या सुजितची या स्वानंदीमुळे बदनामी झाली. मम्मा मीडिया नको नको ते प्रश्न विचारत होती आम्हाला. सुजितला विचारलं की स्वानंदी बरोबर लग्न ठरलेलं असताना ऐन लग्नातून पळून का गेलात तुम्ही? या सगळ्यात नक्की कुणाचा हात आहे? आणि तुम्हाला माहितीये मम्मा त्यांनी काय विचारलं? या सगळ्यात डॅडचा सुद्धा हात आहे का असं म्हणाले. आम्हाला असं घेरलं होतं ना की जणू काही आम्हीच क्रिमिनल्स होतो. मम्मा इट वॉज सो एम्बॅरेसिंग अँड स्केरी. आणि हे सगळं या स्वानंदीमुळे झालंय. सुजित सर पण मी तुम्हाला कधी लग्नासाठी विचारलंच नव्हतं. हे लग्न सरपोतदार साहेबांनी ठरवलं होतं. मी तर फक्त तयार झाले होते.
पण तुम्हीच लग्नातनं निघून गेलात. मग या सगळ्यात माझा काय दोष आहे? संचिता मॅडम दुखताय, मला सोडा. तुझी हिंमत कशी होते ग माझ्या नवऱ्यासमोर आवाज वर करून बोलायची? कोण लागतेस त्याची तू? सांग ना, कोण लागतेस? मॅडम ओ दुखताय मला. कोण लागतेस? कोण तू त्याची? मैत्रीण लागतेस की बॉस आहेस? बोल ना, कोण आहेस? मी सांगते तू कोण आहेस. तू नोकर आहेस, नोकर. या घरची तू नोकर आहेस आणि नोकर म्हणूनच राहायचं, कळलं? आहे ना? तुझ्या या खोट्या इनोसन्समुळे बळी गेला होता त्याचा, माहितीये मला. त्यामुळे सुजित तुझ्या प्रेमात पडला, चूक झाली होती त्याची. पण याचा अर्थ असा नाही ना की तो अजूनही तुझ्या प्रेमात आहे. मॅडम दुखताय, मला सोडा. आणि तू वाटेल ते बोलून तुझा मतलब साध्य करशील, असा नाही ना अर्थ होत त्याचा. हा, शेवटचं सांगते, माझ्या सुजित पासून लांब राहायचं. संचिता मॅडम सोडा प्लीज, त्रास होत. आता ही बोलता बोलता नको ते काहीतरी पचकायला नको. संचिता, सोड तिला. त्यांना त्रास होतोय, कळत नाही तुला? तुम्ही ठीक आहात ना? त्या प्रेग्नंट हे माहित असून सुद्धा तू अशी वागलीस. वा म्हणी वा. संचिता, पाहिलंस? याला म्हणतात खरं प्रेम, खरी माया. बायकोला एवढूसा त्रास झाला, एवढूसा, तरी तिचा नवरा लगेच तलवार काढून हल्ला करायला मोकळा. म्हणे संचिता सोबत वागताना विचार करून वागायचं. माझी बायको आहे ती ओके. मग सांग तुझ्या बायकोला, आता जे घडलं ते परत घडता कामा नये. ही बायको आहे माझी. काय झालंय तुमचं? लव्ह मॅरेज? ही प्रेमात होती ना तुझ्या? नाही, ही प्रेमात नव्हती तुझ्या. संचिता, मग या दोघांचं अरेंज मॅरेज झालंय ना ग? अरेंज मॅरेज पण नाही झालं तुमचं. एक गोष्ट कळतेय का मणी? मी नाकारलेली मुलगी आहे ही स्वानंदी. जिच्यासोबत तुझं लग्न झालं ती फक्त एक तडजोड होती, एक कॉम्प्रोमाइज होतं. या मुलीने आपल्याला सांगितलं, त्याच्यावर आपण फक्त विश्वास ठेवला. तुला काय माहिती? ही म्हणते हिच्यावर अतिप्रसंग झालाय. तुला माहितीये? मला नाही माहिती, आम्हा कोणालाच नाही माहिती. फक्त ही मुलगी सांगते म्हणून हिच्यावर आपण विश्वास ठेवत गेलो, बास. मणी जरा शांतपणे विचार कर. या सगळ्याकडे नीट डोळे उघडून बघ. आज लोक तुझ्याबद्दल काय बोलतात माहितीये बाहेर? उद्या हिचं हे मूल या जगात आल्यानंतर त्याला तुझं नाव देऊन तुला काय वाटतं तू देव होतोस? मणी, तू हिच्या आयुष्यातला पहिला पुरुष नाहीयेस. हिच्या आयुष्यात तुझ्या आधी एक पुरुष आला होता, ज्याचं पाप हिच्या पोटात वाढतंय. तुला काय माहिती याच्याबद्दल? बरं ऐक, हे सगळं केलं खड्ड्यात. मला एका गोष्टीचं प्रामाणिकपणे उत्तर दे. जर तुझा संबंध या इतक्या मोठ्या गोष्टीशी नसता, जरी प्रेग्नंट नसती, तर हिने तुझ्यासारख्या आश्रितासोबत लग्न केलं असतं. त्यामुळे हे प्रेमाचं नाटक बंद कर. तुमचं लग्न हे फक्त एक कॉम्प्रोमाइज आहे, फक्त तडजोड आहे, एवढं लक्षात ठेव. म्हणे हिने तुझ्यासोबत लग्न केलं ते ह्या सगळ्यासाठी. तुला काय वाटतं? ही स्वानंदी तुझ्या प्रेमात पडली आणि म्हणून तिने तुझ्याशी लग्न केलं? संचितासाठी मी बोललो आणि आयुष्यभर बोलणार, कारण ह्या मुलीवर प्रेम आहे माझं. लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माहिती आहे संचिताला. संचिताच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माहिती आहे मला. पण ह्या मुलीविषयी काय माहिती आहे तुला? तेवढंच जेवढं ही सांगते आपल्याला. ज्या दिवशी तिच्या आयुष्यातली तुझी गरज संपेल ना म्हणे, त्या दिवशी तुमचं नातं सुद्धा संपेल. विचार करायचा.
जरी प्रेग्नंट नसती तर हिने तुझ्यासारख्या आश्रितासोबत लग्न केलं असतं. ज्या दिवशी तिच्या आयुष्यातली तुझी गरज संपेल ना म्हणी, त्या दिवशी तुमचं नातं सुद्धा संपेल. मणी सर, मणी सर, कुठं गेले असतील मणी सर? आज सुजित सर नको नको ते बोलले माझ्या बाळाला, पण माझं बाळ माझं आहे आणि तेच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्याला कुणाला काहीही बोलायचा अधिकार नाहीये. आणि मणी सरांचं नाव लागणार आहे ना त्याला? नाही. आणि सुजित सर जे बोलले तेही काही चुकीचं नव्हतं. आमचं लग्न कॉम्प्रोमाइज होतं, ठरवून जुळवून केलं नव्हतं, म्हणून माझ्या बाळाची सगळी जबाबदारी त्यांच्या गळ्यात पडली. कदाचित लादली गेली. ते बिचारे सहन करतायत, पण माझं बाळ उद्या जगात आल्यावर लोक मणी सरांना नको नको ते प्रश्न विचारतील. मग मणी सर ते कसं फेस करणार? मी हे बाळ माझं नसून दुसऱ्या कुणाचं तरी आहे हा विचारही त्यांच्या डोक्यात येत असेल ना. सुजितला जे वाटतंय तेच स्वानंदीला पण वाटत असेल का? स्वानंदी मला तिच्या बाळाचा बाप म्हणून मनापासून स्वीकारू शकेल की आयुष्यभर तिला आणि तिच्या बाळाला मी परकाच वाटत राहील? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वानंदी प्रेग्नंट नसती तर तिने माझा कधी विचार केला असता का? ती माझ्याशी लग्न करायला तयार झाली असती? संचिता, काय झालं? काय झालं म्हणजे? बायको आहे ना मी तुझी, आणि आपण आपल्याच बेडरूम मध्ये होत. इथे भीती आहे का आपल्याला कुणाची? आय लव्ह यू. तुला खरं सांगू, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की तू खाली सगळ्यांसमोर माझ्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. थँक्यू त्यासाठी. तू असं नेहमी बोलत जा, आवडेल मला. आय लव्ह यू. संचिता, तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आता माझ्याकडे. म्हणजे जगाला तरी तसंच दाखवणं आवश्यक आहे. कारण स्वानंदीच्या पोटात वाढत असलेलं ते मूल स्वानंदी, त्या दोघांना संपवायला तूच तर माझ्या उपयोगी पडणार आहेस. संचिता, तुझ्यासारखी मी खूप बडबड करत नसलो, सतत प्रेम एक्सप्रेस करत नसलो, तरी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. सुजित, सुजित, चल नाही बे, बघूया तरी. डॅड बोलवलत?
संचिता, तू जरा बाहेर जा. सुजित रावांशी मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे. ओके. दार लावून घ्या. तुम्ही अजून जागे? जेवलात का? चला आपण दोघंही जेवण घेऊ. चला. म्हणे सर एक विचारू का? मी आणि माझं बाळ बर्डन आहोत का तुमच्यावर? मला खरं खरं सांगा, माझं तुमच्याशी लग्न झालंय याचा पश्चाताप होतोय तुम्हाला? उद्या माझं बाळ या जगात येईल, ते लाजिरवाणं असेल तुमच्यासाठी. उद्या लोक तुम्हाला म्हणतील हे बाळ तुमचं नसून दुसऱ्या कुणाचं तरी पाप तुमच्या गळ्यात पडले. याचं वाईट वाटेल तुम्हाला. जे काय असेल ना, खरं खरं बोला.